जेव्हा काहीतरी खूप छान घडतं आणि आपल्यामुळे जेव्हा घडतं, आपल्याला त्याचं जेव्हा कोणी क्रेडिट देतं, आपल्याला छान वाटतं, आपण ते क्रेडिट घ्यायला तत्पर असतो, तयार असतो. पण मग काहीतरी जर चुकीचं घडत असेल आपल्यामुळे किंवा आपल्या स्वतःच्याच लाईफ मध्ये आपल्याला नेहमी प्रयत्न करून सुद्धा अपयश मिळत असेल, मग त्याचा ब्लेम आपण दुसऱ्यांवर का द्यायचा? त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपल्याला स्वीकारता आली पाहिजे, की जे अपयश मला मिळालं आहे तर सगळ्यात जास्त मोठा वाटा हा माझा स्वतःचाच आहे. कदाचित प्रयत्न कमी पडले असतील किंवा प्रयत्न जास्त झाले पण चुकीच्या वाटेने झाले असतील. जेव्हा इतरांवर ब्लेम न करता की ह्याच्यामुळे असं झालं किंवा त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये असं झालं, हे दुसऱ्यांवर ब्लेम न करता जेव्हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः घेतो, ती गोष्ट एक्सेप्ट करतो, तेव्हा त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणून स्वतःला मोटिवेट करून त्या अपयशावर यश मिळवण्याची, चांगल्या गोष्टी घडवून आणण्याची एक एनर्जी ऑटोमॅटिक आपल्यामध्ये तयार होते. आपल्याला माहिती असतं की हे जे घडलेलं आहे हे माझ्यामुळे घडलेलं आहे, मग ते वारंवार घडू नये, पुन्हा त्या गोष्टीला मला सामोरे जाऊ नये असं आपल्याला वाटतं आणि आपण त्यानुसार वागत असतो. म्हणून चांगल्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायला हरकत नाही, पण जर काही वाईट घडत असेल तर त्यात सुद्धा आपला स्वतःचाच एक मोठा वाटा असू शकतो. म्हणून दुसऱ्यांवर ब्लेम न करता त्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारणे हे खूप महत्वाचं असतं.